तुरुंगात टाकण्याचा डाव होता असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलाय। प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं। 2.5 वर्षांचं महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर केसेस टाकण्याचं, माझ्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचं आणि काहीही करून मला तुरुंगात टाकण्याचं टार्गेट त्यावेळी सीपी असलेल्या संजय पांडे यांना दिलं होतं। मी काहीही केलं नव्हतं, त्यामुळे मला संजय पांडे अडकवू शकले नाहीत आणि तुरुंगात टाकण्याचे कुठलेही प्रयत्न सफल झाले नाहीत असंही फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे फडणवीस यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। फडणवीस यांनी काय आरोप केलेत आपण पाहूयात। त्यांनी असं म्हटलंय, महाविकास आघाडीच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, माझ्यावर केसेस टाकण्याचं टार्गेट होतं। मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त संजय पांडे यांना हे टार्गेट देण्यात आलं होतं। मला अडकवण्याचे आणि तुरुंगात टाकण्याचे आदेश होते, पण मी काहीही चुकीचं केलेलं नव्हतं, त्यामुळे त्यांचे प्रयत्न असफल झाले। दरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीस यांचे सगळे आरोप खोडून काढले। जनतेचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचे फडणवीस यांचे प्रयत्न सुरू असल्याचा टोला पटोले यांनी लगावलाय। आमचे मित्र आता राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत, मागच्या काळामध्ये विरोधी पक्ष नेते होते आणि आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना हे प्रत्यय आलं की त्यांना ते त्या काळात जेलमध्ये डांबण्यात येत होतं वगैरे अशा पद्धतीचे ते आता आरोप करतात। मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीला, कारण की तेही म्हणतात की मी बदला घेतोय, विधानसभेत सांगतात मी बदला घेतला असं बोलतात आहेत। हे सगळे प्रश्न हे प्रश्नाच्या जागी आहेत। मला त्याची माहिती नाही, त्यामुळं ते काय म्हणतात ते मला माहित नाही, काय रेफरन्स आहेत त्याची माहिती नाही। आता काय बोलले ते मी काही पाहिलेलं नाही किंवा ऐकलेलं नाही, परंतु असा कुठलाही प्रयत्न किंवा अशा प्रकारची कुठली योजना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये नव्हती आणि त्यामुळे ही गोष्ट खरी नाही।